न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। एमआयडीसी रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। प्रस्तावित एमआयडीसी विरोधातील आढावा बैठक संपन्न, व्यापक जन आंदोलनाचा इशारा। सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी विरोधातील लढ्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती। सदर चौकशी अहवाल होईपर्यंत एमआयडीसीची प्रक्रिया थांबली असली तरी आमदार, उद्योगमंत्री आणि प्रशासनावर विश्वास ठेवून चालणार नाही। त्यामुळे हा लढा अधिक ताकदीने आणि जोमाने लढावा लागणार असून एमआयडीसी रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा सर्वानुमते देण्यात आला। यावेळी वक्त्यांनी सांगितले की एमआयडीसी रद्द होण्याच्या भीतीने आमदारांनी स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली आहे आणि गावातील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। टाकळी आणि टाकळीवाडी ही गावे महसुली दृष्ट्या वेगळी असताना ती एकत्रित जोडून अतिक्रमण असल्याचे सांगितले जात आहे, परंतु आमदारांना माहीत नाही की गट नंबर 1180 हा शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांना त्यांच्या कामगिरीबद्दल वाटप करण्यात आला आहे। तसेच गट नंबर 970 हा सन 1989 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भूमिहीन शेतमजूर मागासवर्गीय बांधवांना वाटप केला आहे। त्यामुळे शिल्लक असलेले गायरान हे नदीचे उपपात्र आहे असे स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे आमदारांनी आपलं ठेवायचं झाकून आणि गावाचं बघायचं वाकून हे बंद करावे। आमदार येड्रावकरांचे अतिक्रमण काढायचे झाले तर कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीपासून सुरुवात केली तर पाय ठेवायला जागा राहणार नाही। त्यामुळे बालिशपणा सोडण्याचा सल्ला टाकळीकरांनी आमदारांना दिला आहे। तसेच या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या समविचारी सर्व पक्ष, संघटना तसेच जयसिंगपूर वासियांनी केलेल्या मदतीबद्दल गावातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी आंदोलन नेते दीपक पाटील म्हणाले, येत्या काळात एमआयडीसी विरोधाच्या लढ्यासाठी प्रशासकीय पातळीवरील लढ्याबरोबरच व्यापक जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे। या बैठकीचे स्वागत अमर पाटील यांनी केले तर आभार विजय गायकवाड यांनी मानले। यावेळी उपस्थित मान्यवर संभाजी पाटील, एवाय पाटील, विजय गायकवाड, विजय पाटील, नवनाथ पाटील, प्रदीप पाटील, अमर पाटील, अमर वासमकर, दिलीप पाटील, राजेश पाटील, राजेश कदम, शामराव पाटील, नितीन पाटील, हनुमंत पाटील, गणेश सावंत, अरुण पाटील, रोहन पाटील, सुरेश पाटील, सतीश सावंत, धनाजी पाटील, सौरभ पाटील, प्रकाश पाटील, सचिन वाणी, अशोक पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, बाळासो पाटील, मधुकर गायकवाड, सिद्धी पाटील, किरण बिरणगे, शाहीर चावरे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।